पर्यावरण संवर्धनासाठी आदर्श ठरतोय. हराळवाडी पॅटर्न वाया जाणाऱ्या पाण्याचा उपयोग केला फळझाडांच्या लागवडीसाठी. सोलापूर जिल्ह्यातील हराळवाडी गावात पाणी बचत आणि पर्यावरण संवर्धनाचा एक अभिनव प्रयोग सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. गावातील सामाजिक कार्यकर्ते पैलवान माऊली हेगडे यांनी हराळवाडी पॅटर्न या संकल्पनेतून वाया जाणाऱ्या पाण्याचा योग्य उपयोग करून एक आदर्श निर्माण केला आहे. ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक बोरवेलमधून वाया जाणारे पाणी थांबवून त्याचबरोबर जुन्या भांड्याचे सांडपाणी फळझाडांच्या लागवडीसाठी वापरण्यात आले आहे. गावातील मोकळ्या जागेत साचणाऱ्या पाण्याकडे लक्ष देत माऊली हेगडे यांनी तेथील परिसर हिरवागार करण्याचा संकल्प केला. या उपक्रमाअंतर्गत त्यांनी सुमारे 35 ते 40 फळझाडांची लागवड केली असून त्यामध्ये केळी, आंबा, चिकू, चेरी, पेरू, रामफळ, सफरचंद, फणस, अंजीर, सीताफळ आणि पपई यासारख्या विविध झाडांचा या लागवडीमध्ये समावेश केला आहे. विशेष म्हणजे ही झाडे पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने जोपासली जात आहेत. आज या झाडांना बहर आला असून गावकऱ्यांना ताजी व नैसर्गिक फळे उपलब्ध होत आहेत. यापूर्वीही सामाजिक कार्यकर्ते माऊली हेगडे यांनी जिल्हा परिषद शाळेत 53 झाडांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला होता. सध्या ही झाडे मोठी झाली असून विद्यार्थ्यांना सावली आणि स्वच्छ वातावरणाचा लाभ मिळत आहे. या उपक्रमामुळे वाया जाणारे पाणी थांबले असून परिसरातील ढासांची उत्पत्ती कमी झाली आहे. परिणामी रोगराईवरही नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. पर्यावरण रक्षण, आरोग्य सुधारणा आणि सामाजिक जागरूकता यांचा संगम असलेला हराळवाडी पॅटर्न आता इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. नमस्कार, मी माऊली हेगडे, राहणार हराळवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. ग्रामपंचायतच्या बोरचे जे पाणी वाया जाणार आहे त्या पाण्याच्या वायपट जाणाऱ्या पाण्यावरती आपण हराळवाडी येथे जे पडीक क्षेत्र आहे गावामध्ये, ग्रामपंचायतच्या पडीक क्षेत्रामध्ये केळी, सफरचंद, त्यानंतर आंबा, चक्कू आणि पपई यासारखे वृक्ष लागवड केली आहे आपण. हे संपूर्ण झाडे आहेत ते फळाचे आहेत. या हे सर्व फळाची झाडे फक्त पाण्यावरती आधारित आहेत. त्याला कोणत्याही प्रकारचं खत पाणी नाही. आणि जे ग्रामपंचायतचं जे पाणी आहे वाया जाणारं वेस्टेज पाण्याचा आधार घेऊन आणि गावातील पडीक क्षेत्र, या पडीक क्षेत्रामध्ये हे पाणी झाडे लावण्यात आलेले आहेत. साधारणतः 40 झाडे लावलेली आहेत आणि या झाडांचा जे फळ आहे ते फळ पूर्ण नैसर्गिक पद्धतीने येत आहे आणि गावातील शाळेतील विद्यार्थी असतील किंवा गावातील नागरिक असतील, जे कोणी हे फळ पिकील ते घेऊन जातं आणि खातात. त्यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य चांगल्या पद्धतीने आणि उत्तम होत आहे. आणि जे सेंद्रिय प्रकार किंवा आपण रासायनिक पद्धतीने जे शेती केली जाते त्याच्यावरती मात करण्याच्या अनुषंगाने गावामध्ये जे पडीक क्षेत्र आहे आणि वाया जाणाऱ्या पाण्याचा आधार घेऊन आपण सफरचंद असेल, चक्कू असेल, चेरी असेल यासारखे अनेक जवळजवळ 40च्या आसपास झाडं लावली आहेत. यापूर्वी पण आपण गावामध्ये मराठी शाळेच्या प्रांगणामध्ये 53 झाडं लावली होती. त्या झाडाचं आत्ता वटवृक्षामध्ये रूपांतर झालं आहे. त्यामुळे गावामध्ये गावाची नवीन ओळख होत आहे. या अनुषंगाने हराळवाडी गावामध्ये असा आपण आगळा वेगळा उपक्रम राबवला आहे. केळीची ही जात जी आहे ती साधारणतः 35 वर्षापूर्वीची जुनी आहे आणि ह्या जातीच्या केळी सध्या शेतकऱ्याकडे उपलब्ध नाहीत. आपल्याकडे ज्या उपलब्ध आहेत ते अत्यंत चांगल्या पद्धतीत आहेत आणि आरोग्यासाठी ते जीवनदायी ठरत आहे. आणि ज्या वेस्टेज पाण्यावरती रोगराई किंवा मच्छर किंवा डास, डेंगू यासारखे रोग होणं हे ज्या बाग केल्यामुळं ते सध्या पूर्णतः बंद आहे. गावामध्ये निरोगी नागरिक सध्या आहेत. त्यामुळे हाच सगळ्यात चांगला उपक्रम आहे.